गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, डिजिटल टेक्निकचे प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल स्टडी करणार आहे. तर डिजिटल टेक्निक जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम आहे या सब्जेक्टसाठी. तर 25 मार्क्सची काय एंड सेमिस्टर एक्झाम मीन्स वॉट, 25 मार्क्सचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे तुम्हाला आणि प्रॅक्टिकल पी ए. तर प्रॅक्टिकल पी ए जे आहे दॅट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम युअर मॅन्युअल. तर मॅन्युअलमध्ये जे काय कंटिन्युअस असेसमेंट मी तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करून मॅन्युअल्सचे मार्क्स जे आहे ते तुम्ही काय करणार आहे 25 मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल पी ए आणि 25 मार्क्सचं तुम्हाला काय एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती डिजिटल टेक्निकची आहे. देन याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, फर्स्ट एक्सपेरिमेंट पासून आपण स्टार्ट करणार आहे. एकच मिनिट. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल जे आहे की मॅन्युअलमध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते टोटल तुम्हाला काय तर टोटल 17 प्रॅक्टिकल आहेत, सॉरी 16 प्रॅक्टिकल आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल जे आहे तर फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे दॅट इज आय सी वरती आपण स्टडी करणार आहे. तर आय सी मीन्स वॉट की आपण लॉजिक गेट्स सेकंड युनिट स्टडी केलं लॉजिक गेट्स. तर लॉजिक गेट्स वरती आपल्याला काय करायचे, वेगवेगळे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे. तर फर्स्ट प्रॅक्टिकल काय आहे तुम्हाला लॉजिक गेट्स वरती. तर याच्यामध्ये लॉजिक गेट्स मध्ये काय करायचंय, दॅट इज टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ स्पेसिफाईड लॉजिक गेट्स युझिंग ब्रेडबोर्ड. तर आपण लॉजिक गेट्स काय करणार आहे तर सर्किट जे आहे ते बिल्ड करून, तर वेगवेगळे आय सी नंबर दिलेले आहेत 7404, 7408, 7432, 7486. तर आपण काय करणार आहे प्रॅक्टिकल जे आहे आय सी स्टडी करणार आहे की आपण थेअरीमध्ये लॉजिक गेट्स जे आहे बेसिक गेट्स स्टडी केले आणि युनिव्हर्सल गेट्स स्टडी केले. तर बेसिक गेट्स जे आहे 3 बेसिक गेट्स स्टडी केले, दॅट इज ऑर नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट. तर बेसिक गेट स्टडी केले. देन युनिव्हर्सल गेट्स जे आहे नॅन्ड आणि नॉर स्टडी केलं. देन त्याच्यातच आपण एक्स ऑर गेट अँड एक्स नॉर गेट जे आहे ते स्टडी केलं. तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल आपण अँड गेट रिलेटेड, सेकंड प्रॅक्टिकल पण तुमचं काय युनिव्हर्सल गेट्स जे आहे नॅन्ड आणि नॉर त्याच्यावरती आपण स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज कन्स्ट्रक्ट अँड ऑर नॉट गेट युझिंग युनिव्हर्सल गेट, की आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं की नॅन्ड गेट यूज करून काय आपण केलेलं इम्प्लिमेंट केलेलं अँड ऑर आणि नॉट गेट इम्प्लिमेंट केलेलं, की आपण थेअरीमध्ये ज्या डायग्राम स्टडी केलेल्या आहेत त्यात आपण काय करणार आहे प्रॅक्टिकली व्हेरीफाय करणार आहे. नॅन्ड गेट यूज करून आणि नॉर गेट यूज करून काय करणार आहे अँड ऑर आणि नॉट गेट जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. देन आपण डी मॉर्गन्स थेरम जो आहे सेकंड युनिटमध्ये स्टडी केला. तर डी मॉर्गन्स थेरम जो आहे फर्स्ट थेरम स्टेटमेंट आणि सेकंड थेरम स्टेटमेंट. तर फर्स्ट थेरम काय की सपोज ए इंटू बी बार असेल तर फक्त डॉट ऑपरेटर काय करणार आहे आपण प्लसने रिप्रेझेंट करणार आहे, दॅट इज ए प्लस बी बार रिप्रेझेंट करत होतो. किंवा सेकंड स्टेटमेंट काय त्याच्या अपोजिट ए प्लस बी बार असेल तर काय फक्त प्लस ऑपरेटर काय करणार आहे आपण डॉटने रिप्लेस करणार आहे, दॅट इज ए इंटू बी बार. तर सेकंड युनिट वरती आपण काय करणार आहे 4 प्रॅक्टिकल जे आहे ते स्टडी करणार आहे. नंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे थर्ड युनिट वरती आपण स्टडी करणार आहे. तर बेसिक जे आहे बेसिक गेट्स वरती आपण काय करणार आहे फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये की आपण डायरेक्टली फर्स्ट प्रॅक्टिकल पासून स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे दॅट इज टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. तर आपल्याला काय करायचंय मॅन्युअल मधलंच डायरेक्ट तुम्हाला मी स्क्रीन शेअर केली आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे आपल्याला टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. तर लॉजिक गेट्स जे आहे आपण थेअरी बॅकग्राऊंडमध्ये स्टडी केलेले. तर लॉजिक गेट्स काय तुमचे अँड ऑर नॉट, देन नॅन्ड गेट असेल, नॉर गेट असेल, एक्सऑर असेल किंवा एक्स नॉर गेट असेल, दॅट आर लॉजिकल गेट्स आपण काय थेअरीमध्ये स्टडी केलेले आहेत. प्रत्येकाचा सिम्बॉल स्टडी केलेला आहे आणि ट्रूथ टेबल स्टडी केलेला आहे. तर सेम आपण काय करणार आहे ट्रूथ टेबल जो आहे तो इथं काय करणार आहे व्हेरीफाय करणार आहे. तर लॉजिक गेट्सचं क्लासिफिकेशन थेअरीमध्ये स्टडी केलेलं आहे, दॅट इज बेसिक गेट्स जे आहे नॉट अँड आणि ऑर काय बेसिक गेट्स आहेत.
युनिव्हर्सल गेट्स जे आहे नॅन्ड आणि नॉर युनिव्हर्सल गेट आहेत आणि स्पेशल पर्पज गेट काय एक्सऑर आणि एक्स नॉर गेट जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. नंतर याच्यामध्ये की प्रॅक्टिकली सर्किट डायग्राम दिलेले आहेत. तर प्रॅक्टिकली सर्किट डायग्राम मध्ये काय की फर्स्ट गेट जो आहे हा सिम्बॉल जो आहे अँड गेटचा आहे. तर अँड गेटचा IC नंबर जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे, दॅट इज 7408. तर ही काय आहे तुमची IC आहे अँड गेटची. याच्यामध्ये अँड गेटला काय 2 इनपुट असणारे आणि 1 आउटपुट असणारे. तर पिन जे आहे टोटल 14 पिनची IC आहे. इथं तुमच्या 7 पिन रिप्रेझेंट केलेल्या आहे. या साईडला 8 ते 14 पर्यंत पिन्स जे आहेत त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर IC जी आहे 14 पिनची IC आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पिन आणि सेकंड पिन जे आहे इनपुट पिन आहे आणि थर्ड पिन जे आहे आउटपुट पिन आहे. सर्किट डायग्राम बघा लक्षात येईल. अँडचं इनपुट जे आहे 1 आणि 2 ला कनेक्टेड आहे, आउटपुट जे आहे 3 ला कनेक्टेड आहे. तर 3 च्या अक्रॉस इथं काय LED कनेक्टेड आहे की ज्यावेळी इनपुट आता अँड गेट कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतं, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करतं. मीन्स इनपुट 0 0 असेल तर LED काय असणार आहे ऑफ असणार आहे. 0 1 असेल इनपुट तर LED काय असणार आहे ऑफ असणार आहे. 1 0 असेल तरी LED काय असणार आहे ऑफ स्टेटला असणार आहे. फक्त कंडिशन काय 1 into 1. तर ज्यावेळी दोन्ही इनपुट 1 असणार आहे दॅट टाइम तुमचा LED काय असणार आहे ऑन असणार आहे, दॅट इज अँड गेट. तर आपण अँड गेट जो आहे थेरीमध्ये स्टडी केलेला आहे. देन सेकंड गेट जो आहे नॉट गेट. तर नॉट गेट काय IC नंबर इथं दिलेला आहे नॉट गेटचा, दॅट इज 7404 जी आहे नॉट गेटची IC आहे. तर याच्यामध्ये नॉट गेटच्या IC मध्ये नॉट तुम्हाला सिम्बॉल जो आहे तो थेरीमध्ये दाखवलेला आहे. नॉटला काय सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. तर 1 ला इनपुट आहे 2 ला आउटपुट आहे, परत 3 ला इनपुट आहे 4 ला आउटपुट आहे. तर नॉटची IC ची डायग्राम जी आहे ती इथं ड्रॉ केलेली आहे. देन ट्रूथ टेबल जो आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये इनपुट जर 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. इनपुट जर 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे, दॅट इज नॉट गेट. सेम अँड गेटची परत डायग्राम जी आहे हीच डायग्राम फक्त ICच्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ केली आहे. 1 2 इनपुट असेल तर 3 काय असणार आहे आउटपुट असणार आहे. परत नेक्स्ट पिनला 4 5 इनपुट असेल तर 6 काय करणार आहे आउटपुट असणार आहे. 7 नंबरची पिन ग्राउंडला, इथं 14 नंबरची पिन VCC ला कनेक्टेड असणार आहे. फक्त काय केलेले पिनच्या अक्रॉस काय केलेले तर अँड गेट जो आहे तो कनेक्टेड आहे. तर आपण फक्त 1 2 3 3 पिन जे आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये काय करणार आहे यूज करणार आहे ICच्या. ऑपरेशन जे आहे ते तुम्हाला सांगितलंय. अँड गेट काय मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, दॅट इज Y इज इक्वल टू A into B. देन ऑर गेट. तर ऑर गेटचा IC नंबर जो आहे तो इथं लिहिलेला आहे 7432 IC जी आहे ऑर गेटची IC आहे. ऑर गेट काय करणार आहे ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. इथं ट्रूथ टेबल जो आहे तो ऑर गेटचा मेन्शन केलेला आहे, दॅट इज Y इज इक्वल टू A plus B. तर ऑर काय करणार आहे ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर इथं ऍडिशन परफॉर्म केली आहे. सेम याच्यामध्ये 1 2 ला इनपुट असणार आहे 3 ला आउटपुट असणार आहे. तर आपण 3 पिन जे आहे त्या प्रॅक्टिकली यूज करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे XOR गेटचा सिम्बॉल दिलेला आहे. सेम XOR गेट जो आहे 1 2 ला इनपुट असणार आहे 3 ला आउटपुट असणार आहे. IC नंबर जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे XOR गेटचा, दॅट इज 7486 IC जी आहे XOR गेटची IC आहे. देन रिसोर्सेस रिक्वायर्ड तुम्हाला मॅन्युअल मध्ये दिलेले आहेत की मल्टीमीटर, डिजिटल IC टेस्टर असेल, पॉवर सप्लाय, ब्रेडबोर्ड IC, LED, कनेक्टिंग वायर्स आणि रेजिस्टर. तर इक्विपमेंट्स जे काही लागणार आहे प्रॅक्टिकलला ते शेअर केलेले आहेत. देन नेक्स्ट जे आहे प्रोसिजर आपण स्टडी करणार आहे. तर प्रोसिजर हे जे आहे रायटिंग वर्क तुम्ही मॅन्युअल मध्ये तुमचं कम्प्लीट करा. तर ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. तर ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे की तुम्ही नोटबुक मध्ये काय करायचं एका पेजवरती ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो नोट करून घ्यायचा. म्हणजे मॅन्युअल तुम्हाला मिळाले की मॅन्युअल मध्ये फक्त तो ऑब्झर्वेशन टेबल चिकटवा आणि बाकीचं जे काय असेल लिखाण ते लिहून ठेवा. ऑब्झर्वेशन जे आहे ते आपण प्रॅक्टिकल मध्ये जे काही रिझल्ट मिळतोय तो तुम्ही नोट करून ठेवा नोटबुक मध्ये. तर ऑब्झर्वेशन टेबल मध्ये इनपुट्स लिहा A B. देन जे आपण गेट स्टडी करणार आहे त्याचं फर्स्ट गेट जो आहे नॉट गेट 7404, अँड गेट 7408,
ऑर गेटचा आयसी नंबर दिलेला आहे 7432 आणि एक्सऑर गेटचा आयसी नंबर 7486 दिलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त काय करा, एलईडी स्टेटस जे आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. नॉट गेटचा आउटपुट व्होल्टेजचा कॉलम ब्लँक राहू द्या. देन एलईडी स्टेटस सेम अँड गेटचं, ऑर गेटचं आणि एक्सऑर गेटचं. तर व्हेरिफिकेशन जे आहे आपण ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. तर आता मी काय करणार आहे, सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. नंतर ऍक्च्युअली हार्डवेअरमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचंय त्याचा व्हिडिओ शेअर करणार, कारण की किट जर तुम्हाला दाखवलं तर जास्त लक्षात येणार नाही. त्यामुळे सॉफ्टवेअर तुम्ही मोबाईलमध्ये काय करा, तुम्हाला सांगते, एकच मिनिट, तुमच्या प्ले स्टोअर मधून काय करा, तुम्ही स्वतः म्हणजे प्रॅक्टिकल तुमच्या मोबाईल वरती पण करू शकता. लॉजिक सर्किट सिम प्रोफेशनल म्हणून सॉफ्टवेअर आहे, तर ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिक गेट्स वरती आपले पहिले 5 प्रॅक्टिकल आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये परफॉर्म करू शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय इनपुट देताय, काय आउटपुट देताय. तुम्ही सॉफ्टवेअर जे आहे इन्स्टॉल करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरला असेल किंवा प्रॅक्टिकल स्लॉटला मी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगते मोबाईलमध्ये, किंवा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी एक प्रॅक्टिकल एक्सप्लेन करून दाखवले की तुम्हाला त्याच्यात कसं ऑपरेट करायचंय लक्षात येईल. तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, ट्रूथ टेबल जे आहे ते काय करायचे, व्हेरीफाय करायचे. तर इथं मी सॉफ्टवेअर जे आहे ते शेअर करते. एकच मिनिट, सॉफ्टवेअर तुम्हाला सांगते. एक मिनिट, स्क्रीन जी आहे ती स्टॉप करते. प्रॅक्टिकल जे आहे लॉजिक गेट सिम्युलेटर मध्ये आपण काय करणार आहे आता, प्रॅक्टिकल जे आहे मी स्क्रीन शेअर करते प्रॅक्टिकल साठी. लॉजिक गेट स्क्रीन दिसतीये सगळ्यांना. लॉजिक गेट सिम्युलेटर म्हणून स्क्रीन जी आहे ती मी शेअर केली आहे. स्क्रीन दिसतीये चॅट बॉक्स मध्ये, यस ऑर नो शेअर करा. लॉजिक गेट सिम्युलेटर दिसतोय सगळ्यांना. मोबाईल मध्ये हे सॉफ्टवेअर नाही चालणार, तुम्हाला मोबाईल मध्ये ना सॉफ्टवेअरचं नाव जे आहे ते मी शेअर करते चॅट बॉक्स मध्ये. लॉजिक सर्किट तर लॉजिक सर्किट सिम प्रोफेशनल प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे तुम्ही नंतर प्रॅक्टिस करून बघा त्याच्यावरती प्रॅक्टिकलची. लॉजिक सर्किट सिम प्रोफेशनल मोबाईल मध्ये सपोर्ट करते. जर पीसी असेल तुमच्याकडे किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यामध्ये लॉजिक गेट सिम्युलेटर सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्या पीसीला किंवा लॅपटॉपला सपोर्ट करेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे की बेसिक गेट्स जे आहेत ते स्टडी करायचे. तर बेसिक गेट्स आता आपण काय करणार आहे, फर्स्ट गेट काय करणार आहे, नॉट गेट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर नॉट गेट स्टडी करताना काय करायचं, इथं लेफ्ट साइडला जे आहे बेसिक गेट्स दिलेले आहेत. हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे, अँडचा सिम्बॉल आहे, हा जो आहे ऑर गेटचा सिम्बॉल आहे. देन कंपाऊंड गेटमध्ये हा जो आहे नॅन्ड गेटचा सिम्बॉल आहे. इथं हा नॉर गेटचा सिम्बॉल आहे. देन नेक्स्ट हा जो आहे एक्सऑर गेटचा सिम्बॉल आहे आणि हा जो आहे एक्स नॉर गेटचा सिम्बॉल आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, ट्रूथ टेबल जो आहे तो आपण काय करणार आहे, फर्स्ट काय करणार आहे, नॉट गेटचा ट्रूथ टेबल व्हेरीफाय करणार आहे. तर नॉट गेट मध्ये काय करणार आहे, हा गेट जो आहे तो सिलेक्ट करायचा. इथं फक्त स्क्रीनवरती क्लिक करा त्या गेटवरती आणि सिलेक्ट करा. तर इथं गेट जो आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे, नॉट गेट. नंतर नॉट गेटला आपल्याला काय इनपुट आणि आउटपुट लागेल. तर इनपुटसाठी हा जो आहे इनपुटसाठी सिम्बॉल दिलेला आहे आणि इथं हा जो आहे आउटपुटसाठी सिम्बॉल दिलेला आहे. तर मी काय केलेलं आहे, इथं हा जो आहे इनपुटसाठी इथं सिम्बॉल सिलेक्ट केलेला आहे आणि हा जो आहे आउटपुटसाठी इथं काय केलेलं आहे, सिम्बॉल जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे. तर फक्त आपण काय करणार आहे, कनेक्शन करणार आहे. ही लाईन जी आहे इनपुटला कनेक्ट करणार आहे, ही लाईन जी आहे आउटपुटला कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये काय सेव्ह करा तुम्ही. तर इथं
सेव्ह म्हणून ऑप्शन आहे की सेव्ह ॲज करा, की सपोज मी काय करते फर्स्ट जे आहे नॉट गेट म्हणून सेव्ह करते. तर नॉट गेट मध्ये काय करणार आहे तुम्ही फक्त की इनपुट काय करणार आहे युजर इनपुट. आता इनपुट सपोज इथं काय तुमचं येलो सिग्नल मीन्स काय कन्सिडर करायचं इनपुट काय आहे 0 आहे. दॅट टाइम रेड लाईट काय तुमची ऑन, तर रेड काय इंडिकेट करते ऑन इंडिकेट करते. मीन्स इनपुट 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. तर रेड मीन्स वॉट की तुमची ऑन कंडिशन असणार आहे. इथं सपोज मी काय करते आता इनपुट ऑन करते, तर इनपुट काय केलं मी ऑन केलं, तर इनपुट ऑन असताना आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. तर नॉट गेट लक्षात आला की नॉट गेट मध्ये आपण ट्रूथ टेबल मध्ये काय करणार आहे तर फर्स्ट कंडिशन जे आहे नॉट गेटची नोट करणार आहे. 0 असेल तर 1, 1 असेल तर काय करणार आहे 0 नोट करणार आहे. तर नॉट गेट लक्षात आला सगळ्यांना. फर्स्ट गेट की इनपुट 0 असेल तर काय असणार आहे आउटपुट तुमचं 1 असणार आहे. तर इथं रेड लाईट काय करतेय की तुमचं आउटपुट काय करतेय 1 इंडिकेट करतेय. जर इनपुट 1 असेल तर आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. मीन्स इथं येलो सिग्नल काय रिप्रेझेंट करतोय की तुमचा आउटपुट काय ऑफ स्टेटला आहे, दॅट इज नॉट गेट. नॉट गेट लक्षात आला. नंतर मी सेकंड डायग्राम जे आहे अँड गेटची तुम्हाला ड्रॉ करून दाखवते याच्यामध्ये. इनपुट आउटपुट फर्स्ट नॉट गेट लक्षात आला. सिंपल एकदम सॉफ्टवेअर सिंपल हँडल करायला आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. लक्षात आलं नॉट गेट कसा हँडल केलेला आहे, नॉट गेट कसा रन केलाय. सेकंड जे आहे ते मी तुम्हाला काय करते न्यू फाईल ओपन करते फक्त. आता आपण काय करूया अँड गेट जो आहे तो अँड गेटचा ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करूया. आता इथं सिम्बॉल सिलेक्ट करताना मी काय करणार आहे अँड गेटचा सिलेक्ट करणार आहे. इथं स्क्रीनवरती काय केलं अँड गेट जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे. देन अँड गेटला काय 2 इनपुट लागणार आहे. तर इथं इनपुट आउटपुट गेट्स आहेत स्क्रीनवरती. इथं बघा हे जे आहे इनपुट आउटपुट आहे. तर आपल्याला इनपुट काय अँड गेटला 2 इनपुट आहे. की सपोज हा जो आहे फर्स्ट इनपुट आणि इथं काय केलेलं आहे सेकंड इनपुट जे आहे ते मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. देन आउटपुट काय अँड गेटला तुमचं सिंगल आउटपुट असणार आहे. तर आउटपुट जे आहे ते त्यासाठी LED जो आहे तो इथं सिलेक्ट केलेला आहे. आता कनेक्शन करताना काय करणार आहे फक्त काय करायचे हा पॉईंट जो आहे या पॉईंटला टच करायचा. मीन्स ऑटोमॅटिकली तुमची काय होणार आहे वायर जी आहे ती कनेक्ट होणार आहे. की सपोज काय हा फर्स्ट पॉईंट हा तुमचा इनपुट काय आहे सपोज ए इनपुट आहे. तर नेम जो आहे ते तुम्ही इनपुट देऊ शकता. ए इनपुट दिलंय मी इथं की सपोज कॅपिटल ए नाव दिलं याला इनपुट ए. याला नाव काय देते मी कॅपिटल बी जे आहे नाव देते. देन बी काय करणार आहे आपण इथं कनेक्ट करणार आहे. हा झाला इनपुट. आउटपुट काय करणार आहे इथं तर इथं आउटपुट कनेक्ट करणार आहे. तर आउटपुट काय असणार आहे तुमचं y इज इक्वल टू काय असणार आहे सपोज a इंटू बी असणार आहे. y इज इक्वल टू a इंटू बी आउटपुट असणार आहे. तर आउटपुट y असणार आहे. आता अँड गेट मध्ये सांगा की दोन्ही इनपुट सेव्ह करते मी फक्त सेव्ह ॲज फाईल करते. याला अँड गेटचे आहे नेमिंग करते आणि सेव्ह करते. आता रन करताना फक्त काय इनपुट की इनपुट तुमचं काय हे 0 A0 B0 दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. नंतर सेकंड कंडिशन मध्ये की ए काय सपोज ए काय आहे तुमचा 0 ला कनेक्टेड आहे. बी काय केला मी ऑन केला. तर ए जो आहे येलो कलर सिग्नल दाखवतोय, बी काय करतोय रेड सिग्नल दाखवतोय. मी तुमचा 0 1 तर 0 1 असेल तर आउटपुट काय येणार आहे तुमचा लाईट ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे आउटपुटची ए इंटू बी. पहिलं इनपुट 0 आहे आणि सेकंड 1 आहे. 0 इंटू 1 आउटपुट तुमचं काय असणार आहे 0 असणार आहे. मीन्स इथं काय आहे हा बल्ब काय तुमचा आउटपुट काय वाय जो आहे तो ऑफ आहे. नंतर नेक्स्ट कंडिशनला काय आपण करणार आहे की सपोज ए ऑन करतोय बी ऑफ करतोय दॅट टाइम तुमचा LED काय आहे आउटपुट वाय काय ऑफ स्टेटला आहे. नंतर अँड गेट मध्ये नेक्स्ट कंडिशन काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 1 1 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. ट्रूथ टेबल क्रॉस चेक करा. 1 इंटू 1 ज्यावेळी असेल दॅट टाइम तुमचा आउटपुट काय असणार आहे ऑन असणार आहे. तर इथं LED जो आहे तो तुमचा आउटपुटचा y इज इक्वल टू LED काय झालेला आहे ऑन झालेला आहे. दॅट इज अँड गेट. तर अँड गेट लक्षात आलं सगळ्यांना. सिंपल सर्किट फक्त डिझाईन करायचे आणि हँडल करायचे सॉफ्टवेअर. लक्षात आलं अँड गेटचं
तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या ट्राय करा. मोबाईलमध्ये फक्त सिम्बॉल सिलेक्ट करायचा. तुम्हाला लॉजिक सिम जे आहे प्रोफेशनल त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना स्विच दिलेले तर स्विच आणि बल्ब सिलेक्ट करायचा. एकच मिनिट मी ना तुम्हाला स्क्रीन शेअर करून सॉफ्टवेअर जे आहे ते मी तुम्हाला कसं यूज करायचंय ते पण दाखवते. पहिल्यांदा तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा. म्हणजे उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरला मी काय करते ते सेम सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये जे तुम्ही इन्स्टॉल करणार आहे ते प्ले करून दाखवते. तर याच्यामध्ये हे जे आहे अँड गेटचं झालं. देन नेक्स्ट आपण काय करणार आहे ऑर गेट स्टडी करणार आहे. तर फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय अँड नॉट अँड ऑर आणि एक्स ऑर गेट जो आहे त्याचा ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. तर याच्यामध्ये ट्रूथ टेबल मध्ये नॉट गेटची कंडिशन नोट करा. अँडची आता दाखवली. आता ऑर गेट काय करणार आहे सेम. इथं फक्त सर्किट मध्ये जाताना काय करायचं ऑर गेटचा सिम्बॉल जो आहे तो सिलेक्ट करा. हा जो सिम्बॉल आहे ऑर गेटचा आहे सिलेक्ट करायचा. ऑर गेटला पण काय सेम 2 इनपुट आहे की आपण जशी थेअरीमध्ये डायग्राम स्टडी केली आहे सेम त्याच टाइप मध्ये इथं मी डायग्राम जी आहे ती ड्रॉ करते. फर्स्ट इनपुट नंतर ऑर गेटला अजून एक इनपुट लागेल. आउटपुटसाठी एलईडी जी आहे एलईडी कनेक्ट करते. हा पॉइंट फक्त काय या पॉइंटला कनेक्ट करते ऑर गेट मध्ये. देन हा पॉइंट जो आहे या पॉइंटला कनेक्टेड आहे. आउटपुट जे आहे आउटपुटला कनेक्ट केलं. देन याच्यामध्ये आपण काय करणार आहे नेमिंग करा. राईट क्लिक करा रिनेम करा की सपोज इनपुट जे आहे ए नाव दिलं. सेकंडला रिनेम केलं बी नाव दिलं. देन आउटपुट जे आहे ते काय करणार आहे वाय ने रिप्रेझेंट करणार आहे. तर वाय इज नथिंग बट ए प्लस बी असणार आहे. तर याच्यामध्ये की आता ऑर गेट मध्ये सांगा दोन्ही इनपुट 0 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. देन सेकंड कंडिशन काय 0 1 तर ए 0 आणि बी काय करणार आहे 1 करणार आहे. तर 0 + 1 1 तर इथं आउटपुट काय तुमचं ऑन आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन काय 1 + 0 तर 1 ए ला 1 केलेला आहे बी ला 0 केलेला आहे. 1 + 0 आउटपुट काय असणार आहे 1. देन नेक्स्ट कंडिशन काय 1 + 1 की दोन्ही इनपुट 1 असेल त्यावेळी आउटपुट पण काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट इज ऑर गेट. तर ऑर गेटचा ट्रूथ टेबल लक्षात आला. ऑर गेट लक्षात आलं. तर इथं ऑर गेट जो आहे तो ड्रॉ केला आणि परत प्रॅक्टिकल मध्ये अजून एक गेट जो आहे तो तुम्हाला मॅन्युअल मध्ये व्हेरीफाय करायला सांगितलेला आहे एक्स ऑर गेट. तर एक्स ऑर गेटचा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला इथं स्क्रीन वरती दिलेला आहे. फक्त मी काय करणार आहे इथं न्यू फाईल जी आहे हे सेव्ह करते. तर हा जो आहे ऑर गेट आहे. इथं नेक्स्ट जे आहे फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला एक्स ऑर गेट सांगितलेला आहे. एक्स ऑर गेटचा सिम्बॉल जो आहे तो बघा सिलेक्ट करा. तर इथं एक्स ऑर गेट घेतलेला आहे. ट्रूथ टेबल जे आहे ते तुम्ही नोटबुक मध्ये बघा किंवा तुम्हाला पीपीटी जे आहेत त्या शेअर केलेल्या आहेत पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल जे आहे ते व्हेरीफाय करा. तर नॉट एक्स ऑर गेट जो आहे त्याच्यामध्ये काय आहे की तुमचं इनपुट कधी 1 असणार आहे कंडिशन सांगा. ऑर गेटचा ट्रूथ टेबल सांगा. आउटपुट कधी 1 येणार आहे ऑर गेट मध्ये. ऑर गेटचा ट्रूथ टेबल सांगा. डायग्राम जी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे. ऑर गेट मध्ये सांगा 1 कधी येणार आहे ऑर गेट. तर स्क्रीन वरती मी ऑर गेट जो आहे तो शेअर केलेला आहे. एक्स ऑर गेट सॉरी. तर ज्यावेळी एक्स ऑर गेट मध्ये काय कंडिशन आहे की ज्यावेळी दोन्ही इनपुट्स इक्वल असणार आहे दॅट इज 0 0 असेल किंवा 0 1 1 असेल दॅट टाइम आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. अँड रिमेनिंग 2 कंडिशनला काय असणार आहे आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. की ज्यावेळी इनपुट तुमचे काय की दोन्ही इनपुट 0 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. किंवा दोन्ही इनपुट 1 1 असेल त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. तर आउटपुट फक्त कधी ऑन असणार आहे की ज्यावेळी तुमचं एक इनपुट 1 असणार आहे आणि एक 0 असणार आहे. सपोज ए 1 आहे बी 0 आहे दॅट टाइम आउटपुट 1 आहे. किंवा
ए ऑफ ए आणि बी ऑन ए, दॅट टाइम आउटपुट तुमचं काय आहे 1 आहे, दॅट इज एक्स ऑर गेट. तर एक्स ऑर गेट तुम्ही बाकीचे गेट पण व्हेरीफाय करू शकता. अँड नॅन्ड गेट असेल, नॉर गेट असेल, एक्सऑर, एक्स नॉर गेट जे आहे प्रत्येकाचा ट्रूथ टेबल जो आहे तो आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. तर पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचंय, फक्त लॉजिक गेट्स जे आहे ते व्हेरीफाय करायचे. सेकंड प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, नॅन्ड आणि नॉर व्हेरीफाय करणार आहे. नंतर नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, तर नॅन्ड आणि नॉर युनिव्हर्सल गेट, कालच्या लेक्चरला तुम्हाला डायग्राम सांगितलेल्या आहेत, त्या डायग्राम आपण काय करणार आहे, सेम डायग्राम ज्या मी तुम्हाला पीडीएफ फाईल सेकंड युनिटची परत वाटलं तर शेअर करते ग्रुपवरती. युनिव्हर्सल गेट जे आहे नॅन्ड युझिंग अँड ऑर नॉट युझिंग नॅन्ड गेट आपण इम्प्लिमेंट केलंय, किंवा अँड नॉट आणि ऑर युझिंग नॉर गेट आपण इम्प्लिमेंट करणार आहे. सेम सर्किट डायग्राम आपण काय करणार आहे, सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करणार आहे. आणि ट्रूथ टेबल जो आहे की आपण प्रत्येकाचा ट्रूथ टेबल स्टडी केलेला आहे, त्याच्यानुसार 1 0 0 1 कंडिशन देऊन आउटपुट जे आहे y इज इक्वल टू आउटपुट काय करणार आहे, क्रॉस चेक करणार आहे, दॅट इज लॉजिक गेट्स. तर लॉजिक गेट्स जे आहे ते व्हेरीफाय कसे करायचे लक्षात आलंय. तर मी इथं फर्स्ट प्रॅक्टिकलचे फक्त 4 गेट जे आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवलेले आहेत. नेक्स्ट प्रॅक्टिकलच्या वेळी आपण काय करू, बाकीचे सगळे व्हेरीफाय करू गेट्स. त्याच्या आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल करा, म्हणजे लक्षात येईल. नेक्स्ट जे आहे तर फर्स्ट प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते तुम्ही काय करायचे, क्वेश्चनचे आन्सर जे आहे नेटवरून सर्च करा किंवा बुकमधून सर्च करून काय करायचे, क्वेश्चन आन्सर जे आहे ते एका पेजवरती लिहून ठेवायचे. आणि मॅन्युअलमध्ये, मॅन्युअल तुम्हाला भेटलं की त्या पेजवर लिहिण्याऐवजी आहे ते पेजेस फक्त काय करायचे, मॅन्युअलमध्ये चिकटवायचे. लिहिताना व्यवस्थित लिहा फक्त, की प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला मॅन्युअलमध्ये लिहिलेले. राईट डाऊन व्होल्टेज ॲट लॉजिक लेवल 0 and 1, लिस्ट द फंक्शन ऑफ पिन 7 and 40 ऑफ IC 7432. याचा इथं मी तुम्हाला वर्ड फाईल पण शेअर करते. तर 7432 ची पिन नंबर 7 काय आहे आणि 14 काय आहे, सपोज इथं काय आहे तर 7432 IC बघा, इथं 74 ही जी आहे 7432 IC आहे, त्याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलाय, पिन नंबर 7 आणि पिन नंबर 14 चं फंक्शन लिहा. तर पिन नंबर 7 दॅट इज used for ground आणि पिन नंबर 14 दॅट इज used as a VCC. तर ग्राउंड आणि VCC साठी काय 7 नंबर आणि 14 नंबर पिन जी आहे ती तुम्ही यूज करणार आहे. क्वेश्चन आन्सर जे आहे सिम्पल आहे, फक्त नोट डाऊन करा. देन नेक्स्ट स्टेट इफेक्ट if pin number 14 is connected to ground and pin number 7 is connected to VCC. तर ग्राउंड पिन तुमची काय आहे, 7 नंबरची ग्राउंड पिन आहे, 14 नंबरची पिन काय आहे, VCC आहे. तर जर तुम्ही VCC ग्राउंडला कनेक्ट केला तर IC तुमचा काय होईल, डॅमेज होईल. तर इथं मी आन्सर जे आहे डायरेक्टली सांगते, किंवा तुम्ही नेटवरून सर्च केलं तरी लक्षात येईल. तर पिन तुमचा जो IC असेल 7432 अँड असेल ऑर असेल तर त्याच्यामध्ये IC जी आहे ती डॅमेज होण्याची शक्यता असेल. देन नेक्स्ट आहे लिस्ट नंबर ऑफ नॉट गेट्स आर अवेलेबल इन IC 7404. तर नॉट गेट IC जी आहे सर्च करा किंवा बुकमध्ये बघा, लक्षात येईल. लिस्ट द मॅन्युफॅक्चरर्स ऑफ डिजिटल IC यूज्ड इन युअर लॅब. तर मॅन्युफॅक्चरर्स जे आहे IC मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्ही नेटवरून सर्च करा आणि नोट करा. देन स्टेट द नीड फॉर द रेजिस्टर कनेक्टेड इन सिरीज विथ LED. राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर. तर रेजिस्टर जो आहे तो LED सर्किटमध्ये आपण कशासाठी कनेक्ट करतो, तर रेजिस्टरचं इथं तुम्हाला फंक्शन नोट करायचंय. तर रेजिस्टर जो आहे तो काय करंट लिमिटिंग पर्पजसाठी तुम्ही काय करता, सर्किटमध्ये यूज करता करंट कंट्रोलसाठी. अँड राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर, की सपोज 1 किलो ओहम किंवा 10 किलो ओहम रेजिस्टन्स जो आहे तो नोट केला तरी चालेल, की मोस्टली आपण 1 किलो ओहमचा रेजिस्टन्स जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करतो. देन स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ LS ऑफ IC नंबर 74
LS00. तर LS मीन्स काय, स्केल ऑफ इंटिग्रेशन आहे, आपण स्टडी करणार आहे सेकंड युनिटमध्ये. LS मीन्स काय, लार्ज स्केल इंटिग्रेशन. तर लार्ज स्केल इंटिग्रेशन मीन्स व्हॉट, की नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, एका सिंगल चिपवरती माउंट करणार आहे. तर क्वेश्चन आन्सर जे आहे ते तुम्ही नोट, क्वेश्चनचा जो आहे स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा मी हे जे आहे वर्ड फाईल जी आहे ती तुम्हाला ग्रुपवरती शेअर करते. तर क्वेश्चन आन्सर जे आहे ते तुम्ही पेजवरती नोट करा, आणि ऑब्झर्वेशन टेबल जो आहे फर्स्ट प्रॅक्टिकलचा तो तुम्ही ड्रॉ करून ठेवा तुमच्याकडे नोटबुकमध्ये. फर्स्ट प्रॅक्टिकलचा इनपुट जे आहे नोट करा. नॉट गेट जो आहे तो रिप्रेझेंट करा. नॉट गेट आता सिम्बॉल जो आहे सॉफ्टवेअरमध्ये दाखवला तुम्हाला, लॉजिक सिम्युलेटर सॉफ्टवेअरमध्ये. तर लॉजिक याला नॉट गेटला काय, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. इनपुट 0 असेल तर आउटपुट 1. अँड गेटचा ट्रूथ टेबल नोट करा, ऑर गेटचा ट्रूथ टेबल नोट करा, आणि एक्सऑर गेटचा ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करा, व्हेरीफाय करा. आणि ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो मॅन्युअल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टिक करायचं आहे. दॅट इज हे जे आहे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते सांगितलेलं आहे. तर प्रॅक्टिकल लक्षात आलंय, तर सिंपल प्रॅक्टिकल आहे. तर प्रॅक्टिकल जे आहे तर याच्यामध्ये तर ही जी आहे फाईल मी शेअर करते. फर्स्ट प्रॅक्टिकल लक्षात आलंय सगळ्यांना? लक्षात आलंय ना? फक्त तुम्ही काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, लॉजिक सर्किट सिम प्रोफेशनल म्हणून. प्ले स्टोअर मध्ये जावा, प्ले स्टोअर मधून डाउनलोडिंगला टाका. म्हणजे उद्याच्या लेक्चरला मी काय करते, तुम्हाला ते सॉफ्टवेअर कसं यूज करायचं किंवा तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की सिंपल काय, त्याच्यामध्ये गेट सिलेक्ट करायचा, तिथं इनपुटसाठी स्विचेस दिलेले आहेत. तर स्विच तुम्ही सिलेक्ट करा, आणि आउटपुटला तिथं बल्ब दिलेला आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये. फक्त आउटपुटला काय करायचा, बल्ब जो आहे तो कनेक्ट करायचा. स्विच काय करायचा, ऑन ऑफ ची कंडिशन त्याला द्यायची. 0 1 मीन्स काय, ऑन ऑफ कंडिशन द्यायची. आणि त्याच्यानुसार आउटपुट जे आहे ते तुम्ही काय करा, व्हेरीफाय करा. नॉट गेट असेल, ऑर गेट असेल, नॅन्ड असेल, अँड असेल, तर प्रत्येक गेटचं आपल्याला काय करायचंय, ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. पहिल्या 3 प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहे, प्रत्येक गेटचा काय करणार आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करणार आहे. आता पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये आपण जे बेसिक गेट्स आहेत, नॉट, अँड आणि ऑर 3 गेट आहे ते फक्त व्हेरीफाय केलेले आहेत. सेकंड प्रॅक्टिकल मध्ये युनिव्हर्सल गेट, नॅन्ड आणि नॉर जे आहे 2 गेट ते व्हेरीफाय करणार आहे. आणि थर्ड प्रॅक्टिकल मध्ये काय, एक्स ऑर आणि एक्स नॉर गेट जे आहे, स्पेशल पर्पज गेट जे आहे ते आपण व्हेरीफाय करणार आहे. तर लेक्चर प्रॅक्टिकल जे आहे ते आपण इथं स्टॉप करूया. फक्त सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्ही इन्स्टॉल करा. नेक्स्ट टाइम जे आहे सॉफ्टवेअर तुम्हाला सांगते.